काय नंबर 526 माझं 616 आहे. 532 काहीच आहे. क्रमांक 526 आणि भाईदास पाटील त्याच्या खाली बाहेर तुझ्या साईजचा 525 आहे. 525 525 पुष्पाबाई भाईदास पाटील बोलतो माझं काय 616 आहे. चांगलं आहे. माझं 532 आहे. नाही 532 ड्रॉप होते का? 527 जयश्री अनिल पाटील चेक करा. परिवाराचा बाहेर काय सांगणार या ठिकाणी मतदानाचा हक्क आपण सहपरिवारासह बजावला. मुळामध्ये लोकशाहीमध्ये मतदानाकरता मतदारांनी जे असेल उत्स्फूर्तपणे बाहेर आलं पाहिजे. लवकरात लवकर मतदान रांग लागण्याच्या अगोदर आपलं मतदान झालं पाहिजे. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने अंमळनेर विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांचा आत्ता जो ओघ बघितला जातोय तर या ठिकाणी मतदारांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणावरती आहे आणि या माध्यमातून आत्मविश्वास आहे की विजय निश्चित आहे आणि महायुतीचं सरकार येणाऱ्या काळामध्ये बसताना आपल्याला सगळ्यांना 23 तारखेला दिसणार आहे. आता साधारणतः राज्यामध्ये काय चित्र असेल? महाविकास आघाडी वर्सेस महायुती थेट लढत आहे. किती जागा महायुतीला मिळतील? नाही, सुरुवातीपासून मी एकच वाक्य आहे, मी त्याच्यावरती ठाम आहे. महायुती सरकारने घेतलेले राज्याच्या जनतेच्या दृष्टिकोनातून महिला असतील, शेतकरी असतील, युवक असतील किंवा उद्योजक असतील यांच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय आणि जो विकासाचा पर्व संपूर्ण महाराष्ट्रात या राज्य सरकारने महायुतीच्या सरकारने जो करून दाखवलेला आहे त्यामुळे महायुतीचंच सरकार येणार. 200+ जागा महायुतीच्या विजयाच्या उंबरठ्यावर आज तरी आम्हाला दिसत आहेत. आता निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात थोडं वातावरण तापल्याचं पाहायला मिळते. पैसे वाटपाच्या काही घटना समोर येत आहेत. विनोद तावडेंची एक घटना समोर आली. महाविकास आघाडीचा थेट आरोप आहे की भाजप थेट पैशांचा वापर आहे, बळाचा वापर आहे. नाही, आता विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हीच अपेक्षा आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करायचे आणि आपली पुढची बाजू सेफ करायची, हा त्याच्या मागचा खऱ्या अर्थाने हेतू आहे. आणि मुळामध्ये महायुतीकडे पैसा वाटप केला जातोय असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसच्या गडगंज लोकांकडे किती पैसा आहे याची संपूर्ण कल्पना महाराष्ट्रातल्या जनतेकडे पैसा वाटण्याचं प्रमाण त्यांच्याचकडनं असू शकतं असा माझा अंदाज आहे. दादा, जळगाव शहराचा जर विचार केला की पैसे वाटपावरून आज एक हाणामारी झालेली आहे आणि त्याच्यात एकाचा मयत पण झालेला आहे, कसं बघता तुम्ही? आणि मुळामध्ये पैसे वाटपावरून किंवा कशावरून हाणामारी झालेली आहे याच्याविषयी आता मला माहिती मिळाली. मी पोलिसांशी याच्या संदर्भात चौकशी करेल. पण असे अनुचित प्रकार कुठेही घडायला नको, चुकीचे प्रकार असतात आणि या सगळ्या गोष्टींना आज पोलीस प्रशासनाला या पद्धतीची चर्चा करून त्याच्यामध्ये कशामुळे झालेला आहे या बाबतीमध्ये जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत बोलण्यात काही अर्थ नाही.